प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पंचवार्षिकमध्ये आपण सर्वांनीच एकदम खतरनाक ट्विस्ट अँड टर्न्स पाहिले। म्हणजे फडणवीस आणि अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीपासून सुरू झालेला प्रवास, महाविकास आघाडीची स्थापना, शिंदेंनी एकदम ओके मध्ये केलेल्या बंडानंतर थांबेल असे वाटले होते। म्हणजे अजितदादांच्या बंडापासून सुरू झालेला प्रवास आता पुन्हा त्यांच्याच बंडाने संपलाय असे म्हणता येईल। आता लोकसभा निवडणुका 2-3 महिन्यांवर आल्या असताना महायुतीत जागा वाटपावरून खटके उडायला सुरुवात झाली। आता भाजप शिंदे गटाच्या वाट्याला असलेल्या लोकसभेच्या काही महत्त्वाच्या जागांवर दावा करतोय। त्यातून कुठल्या 7 जागांवर शिंदे गटाला पाणी सोडावे लागेल व त्या जागा भाजप आपल्याकडे घेऊ शकते हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अथर्व आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। लोकसभा निवडणुका 2-3 महिन्यांवर आल्यात आणि पुन्हा राजकीय वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली। भाजपला युतीमध्ये 45 पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे भाजपला स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढवाव्या लागतील। हेच समीकरण डोक्यात ठेवून भाजपने शिंदे गटाच्या वाट्याला असलेल्या लोकसभेच्या काही महत्त्वाच्या जागांवर दावा करायला सुरुवात केली। त्या कुठल्या 7 जागा आहेत त्या भाजप आपल्याकडे घेऊ शकते ते पाहूया। यात पहिली जागा येते ती सिंधुदुर्ग रत्नागिरीची। सिंधुदुर्ग रत्नागिरी राणेंचा आणि शिवसेनेचा गड मानला जातो। या मतदारसंघात 2009 ची निवडणूक सोडली तर 1996 ते 2019च्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेले सुरेश प्रभू व विनायक राऊत हे निवडून येत आहेत। त्यातच शिवसेनेचा एक हाती वर्चस्वाला छेद देण्यासाठी भाजपने आता कंबर कसली। या मतदारसंघात भाजपने निलेश राणे आणि पर्यायाने रवींद्र चव्हाण यांना बळ देण्यास सुरुवात केली। त्यामुळेच विद्यमान खासदार असलेले विनायक राऊत ठाकरेंकडे असल्याने हा मतदारसंघ शिंदेंना गमवावा लागू शकतो। या यादीत दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे अमरावती लोकसभा। अमरावतीमध्ये सध्या नवनीत राणा अपक्ष खासदार आहेत। नवनीत राणांनी 2014 मध्ये असलेल्या मोदी लाटेतही सध्या शिंदे गटात असलेले आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा 3,29,000 मते घेऊन तगडी फाईट दिली होती। आणि नवनीत राणांनी 2019 मध्ये आनंदराव अडसूळ यांचा 36,000 मतांनी पराभव केला होता। नवनीत राणांचे पती रवी राणा हे फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात, त्यामुळे राणा भाजपमध्ये प्रवेश करून भाजपकडून उमेदवारी मिळवू शकतात। यात तिसरी आणि दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असलेली जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। संभाजीनगरात शिवसेनेचा एक हाती होल्ड असला तरी 2019 मध्ये वंचित फॅक्टरचा फटका शिवसेनेला बसला होता आणि MIMचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निर्वाचित झाले होते व ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। तेव्हापासूनच भाजपने भागवत कराड यांच्या रूपाने आपला जम बसवण्यास सुरुवात केली। शिंदेंच्या बंडानंतर शिरसाट व भुमरे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती, पण शिंदे गटावर दबाव निर्माण करून भाजप छत्रपती संभाजीनगरची जागा आपल्या पदरात पाडून घेऊन 45+ टार्गेटच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकते। धाराशिवमधील निंबाळकर व पाटील यांच्यातील संघर्ष नवीन नाही। पारंपरिकरित्या हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटात असले तरी भाजपकडे राणा जगजितसिंह पाटील यांच्या रूपाने त्यांना तुल्यबळ उमेदवार असल्याचे दिसते। त्यामुळेच ही जागा भाजप आपल्याकडे घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू शकते। यात 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर। संपूर्ण महाराष्ट्रात पालघर पॅटर्न सर्वांनाच माहिती। म्हणजे काय तर पालघर मतदारसंघात उमेदवार एका पक्षाचा आणि चिन्ह दुसऱ्या पक्षाचा, हा अनोखा पॅटर्नसाठी पालघर ओळखला जातो। पालघरचे विद्यमान खासदार असणारे गावित यांनी 2018च्या निवडणुकीत कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि विजयही मिळवला होता। याच पालघर पॅटर्न मध्ये 2024च्या निवडणुकीत वापर करून भाजपच्या तिकिटावर गावित पुन्हा खासदार होऊ शकतात। यात 6वा आणि भाजपसाठी प्रतिष्ठेचा असलेला मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा। 45+ लक्ष्य समोर ठेवून भाजप मोर्चे बांधणी करते। शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल शिर्डीमध्ये अँटी इन्कम्बन्सीची भावना निर्माण होती। याचाच फायदा घेत शिर्डीतून भाजप आपला उमेदवार देऊ शकते। यात 7वा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात धनंजय महाडिक यांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते। हेच ओळखून भाजपने महाडिकांना आपल्याकडे समाविष्ट करून घेऊन राज्यसभेवर खासदार केले व महाडिक यांना बळ देण्यास सुरुवात केली। महाडिक यांच्या रूपाने भाजप ही जागा आपल्याकडे ठेवण्यात कस लावेल हे नक्की। तुम्हाला काय वाटतं? अजून अशा कुठल्या जागा आहेत ज्यावर भाजप आपला उमेदवार देऊ शकतो ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि महाराष्ट्र भूमीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।